आणि ध्यानाचा दिवा प्रज्वलित करतात। ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून आपला भवसागर महाराज पार करून देतात। म्हणून गुरूंना वंदन केलेलं आहे। आणि तुलसीदासजींनीच नाही केलं तर जेवढे भक्त आपल्या या संस्कृतीमध्ये झाले, भारतीय संस्कृतीमध्ये जेवढ्याही भक्तांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली, त्या सर्वांनी महाराज गुरूंची देवाबरोबर प्रथमतः गुरुला वंदन केलंच पाहिजे। सपोर्ट द्या दादा। चला हे मेरे सर मेरे सतगुरु प्रणाम बार बार। फोटो पर हो आपका ही नाम बार बार। हे मेरे सतगुरु प्रणाम सतगुरु सतगुरु
गुरु ते गु अक्षर अज्ञानाचं महाराज निवर्तक आहे आणि ऋष शब्द नाशक अर्थी जे अज्ञानाचा नाश करतात ते गुरु, ज्यांचे चरण निर्लेप आहे आणि वाणी सूर्यकिरणाप्रमाणे आहे ते गुरु. आजकाल तर महाराज वाणी सूर्यकिरणाप्रमाणे तर आहे, परंतु चरण निर्लेप नाही. ऐका, आमच्या शास्त्रामध्ये तेवढीच संमती महाराज बोलण्याची दिलेली आहे की जेवढे तुम्ही आचरण करत असाल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा दृष्टांत सांगितलेला आहे की एक स्त्री महाराज जिचा लहानसा मुलगा खूप गूळ खात होता आणि तिला माहिती होतं की एकनाथ महाराजांकडे जर मी याला नेलं, एकनाथ महाराजांनी एकदा जर या मुलाला सांगितलं की तू गूळ खाऊ नको तर हा सोडेल, ही शाश्वती होती. आणि ती आई आपल्या मुलाला घेऊन आली. शांतीब्रह्म एकनाथ महाराज बसलेले होते. म्हणे आई या बसा. बसल्या वंदन केलं नाथ महाराजांना आणि म्हणायला लागली आई, म्हणे बाबाजी हा जो माझा मुलगा आहे ना ज्याला मी घेऊन आलेले आहे, तो एवढा गुळ खातो की विचारू नका. आता मात्र बिमार पडण्याची वेळ आलेली आहे. मी याला खूप सांगत आहे की गुळ खाऊ नको, तुझी तब्येत खराब होईल. कारण कोणती गोष्ट प्रमाणात असती तर महाराज तुमच्या उपयोगी राहील. जास्त प्रमाण झालं तर ते जमणार नाही. खूप सांगितलं परंतु हा ऐकत नाही आणि मला शाश्वती आहे. तुम्ही जर एकदा याला सांगितलं ना तर हा गुळ खाणं सोडेल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणायला लागले, म्हणे आई मी सांगेल या बाळाला, जरूर सांगेल गुळ खाऊ नको म्हणून, परंतु आज नाही, उद्याला सांगेल. म्हणे तुम्ही उद्या या. म्हणे महाराज दोनच शब्द सांगायचे की गुळ खाऊ नको, याच्याकरता आता उद्या कशाला यावं लागते, आजच सांगा ना. म्हणे नाही नाही म्हणे आई, एक काम करा, उद्याला या. चला. ती स्त्री निघून गेली. तो दिवस निघून गेला, ती रात्र निघून गेली, पहाट झाली आणि परत ही स्त्री महाराज आपल्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांकडे आली. एकनाथ महाराज बसलेले होते. परत तिने वंदन केलं आणि आता म्हणे महाराज सांगा आता याला गुळ खाऊ नका म्हणून, गुळ खाऊ नको म्हणून. एकनाथ महाराजांनी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अतिशय प्रेमाने सांगितलं की म्हणे बाळा आजपासून तो गुळ खायचा नाही, कारण तू एवढा जर गुळ खाल्ला तर आता तुझी तब्येत खराब होण्याची वेळ आलेली आहे. मला सांग खाशील का गुळ? त्या बाळाने लगेच उत्तर दिलं, म्हणे बाबाजी तुम्ही सांगितलं ना आजपासून अजिबात मी गुळ खाणार नाही. ही स्त्री महाराज थोडी आश्चर्यचकित झाली. म्हणे एवढंच तरी यांना काल सांगायचं होतं. आणि म्हणून ती स्त्री एकनाथ महाराजांना म्हणायला लागली, म्हणे बाबाजी एवढंच तुम्हाला काल सांगायचं होतं, काल का नाही सांगितलं? विनाकारण मला आज बोलवलं, आणखी एवढं काम धंदे सोडून यावं लागलं. त्यावेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी उत्तर दिलं, म्हणे आई कालपर्यंत मी देखील खूप गोड खात होतो, कारण गोड हा माझा आवडीचा विषय आहे आणि मीच गुळ खात होतो तर मला याला उपदेश करण्याचा अधिकार नव्हता. मी कालपासून गुळ सोडला आणि म्हणून आज मात्र याला उपदेश मी करू शकतो. म्हणून ऐका, आमच्या शास्त्राने महाराज तेवढीच संमती दिली आहे वक्त्याला की ज्याच्या आचरणामध्ये जेवढं असेल, जो अधिकारी असेल त्याने तेवढंच बोलावं. म्हणून गुरु तो की ज्याचे चरण निर्लेप आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे आणि ज्याची वाणी सूर्याप्रमाणे आहे, जो वाणीने बोलतो तो आचरणामध्ये आणतो. तर अशा गुरुंना महाराज सुंदर वंदन केलं आणि त्यानंतर हनुमंतराय आणि वाल्मिक ऋषीला वंदन केलं. त्यानंतर दशरथ राजा
कौसल्या माता, लक्ष्मण प्रभू, शत्रुघ्न आणि शेवटी भरताला वंदन केलं. आहा, राम कथेत मधील महाराज काय चरित्र आहे भरताचं. की ज्या चरित्रावर, ज्या मनुष्यावर महाराज आपला जीव वळवून टाकावा. प्रसंग वर्णन करतात की ज्या वेळेला श्रीरामचंद्र प्रभू सीता मातेला घेऊन लंकेमधून सर्वांना घेऊन महाराज परत आले अयोध्येमध्ये. तो दिवस निघून गेला, रात्र निघून गेली आणि आता श्रीरामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाची वेळ आली. सर्व वानर सेना आहे. महाराज एवढंच नाही तर सुग्रीव जे आहे, जांबुवंत आहे, सर्व आलेले आहे. राजे महाराज उपस्थित आहे, हनुमंत राय आहे. राज्याभिषेक झाला आणि एवढ्यात सर्व प्रसन्न, परंतु हनुमंत रायाची नजर कोणाला तरी शोधायला लागली आणि ती नजर शोधत होती भरताना.